हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत लापशीचा रवा. इथे मी 1 वाटी लापशी घेतलेली आहे. 1 चमचा तूप घेतला आहे. कढईमध्ये आपण ते गरम कढईमध्ये मी ते ओतलं आहे. 1 चमचा तूप चांगलं वितळलं की मग आपल्याला लापशीचा रवा आहे तो भाजायचा आहे त्याच्यामध्ये. इथे तुम्ही बघू शकता मी 1 वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे. एक मध्यम आकाराची वाटी आहे ती, जास्त छोटी पण नाही आणि मोठी पण नाही. इथे हा लापशीचा रवा तुम्हाला छान भाजायचा आहे आधी तुपामध्ये. छान भाजायला लागतो तो तुपामध्ये, एकसारखं त्याला लागलं पाहिजे तो. थोड्या वेळाने ते हलवत राहून तो रवा भाजावा लागतो. आपण हा रवा कुकरला पण लावून करू शकतो, पण मी आता सध्या ह्याच्यावरच कढईमध्येच करत आहे. तो कढईमध्ये करायलासुद्धा आपल्याला 10-15 मिनटं लागतात. इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. मिक्स ड्रायफ्रूट आहेत, छोटे छोटे सुके खोबरं आहे, मनुके आहेत, काळे मनुके घेतलेले आहेत, खारीकचे तुकडे आहेत. इथे साईडला मी दूध तापवायला ठेवलेलं आहे. अर्धा लिटर दूध मी तापवते आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. काजू, बदाम, खोबऱ्याचे तुकडे, काळे मनुकेस, पिस्ता. ड्रायफ्रूट्स हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तुम्हाला जसे छान वाटतील त्याप्रमाणे घालू शकता. ड्रायफ्रूट्स आपण आधी तुपामध्ये पण तळून घेऊ शकतो. आता मी इथे साईडलाच थोडंसं तुपामध्ये ते रोस्ट केलेत आणि आता ते रव्याबरोबर मी मिक्स केलं आहे लापशीबरोबर. लापशीचा रवा हा गव्हाचाच असतो, जाड असतो तो थोडा आपल्या नॉर्मल रव्यापेक्षा. त्याच्यामुळे याला शिजायला पण थोडा वेळ लागतो, म्हणून याला आधी रोस्ट करून घ्यायचं आहे. पूर्ण रोस्टिंग झालं की मग आपण याच्यात गरम दूध जे आपण केलेलं आहे उकळलेलं अर्धा लिटर ते आपण टाकणार आहोत. नंतर 10 मिनटं आपण वाफवल्यानंतर समजा आपल्याला हे कमी वाटलं तर आपण अजून दूध ॲड करू शकतो. पण 1 वाटी मध्यम वाटीसाठी अर्धा लिटर दूध हे ठीक आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अर्धं दूध आणि अर्धं पाणीसुद्धा घेऊ शकता. फक्त हे शिजवण्यासाठी हा जो रवा आहे तो शिजायला थोडा 10 ते 15 मिनटं लागतात, म्हणून ते त्याच्यामध्ये लिक्विडची क्वांटिटी पण त्याला लागते जास्त. हे जर आपण कुकरला लावलं असतं आणि 1-2 शिट्ट्या काढल्या असतं तरी झालं असतं, पण मी हे कुकरला न लावता मी डायरेक्ट आता इथे कढईमध्येच करते आहे. इथे तुम्ही बघू शकता झाकण ठेवून मी 15 मिनटं त्याला वाफ दिली आहे. त्याच्यानंतर हा शिरा जो तुम्ही बघताय तो असा त्याच्यातलं पाणी पूर्ण आकसून गेलेलं आहे आणि असा थोडा ड्राय वाटतो मला. इथे तुम्ही गूळ आहे घेतलेला, मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे. 1 वाटी लापशीच्या रव्यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे. गोडाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता. जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही 1 वाटीसुद्धा घेऊ शकता, पण मी त्या अर्धीच वाटी गूळ घेतलेला आहे. कारण याने आपण ह्याच्यात खारीक म्हणजे मनुके हे सर्व गोड पदार्थच आहेत, त्याच्यामुळे तो जास्त गोड होऊन जाईल मग शिरा, म्हणून तो अर्धी वाटीच गूळ पुरेसा आहे याला. आता गूळ आपण याच्याबरोबर छानपैकी मिक्स करणार आहोत. गूळ जसं असं पातळ गरमीमुळे पातळ होईल त्या गरम ह्याच्यात, तेव्हा थोडंसं लिक्विडिटी आपली वाढेल त्या लापशीच्या रव्यामध्ये आणि तो रवा आपला अजून छान फुलेल.
आता हा पूर्ण व्यवस्थित गूळ मिक्स करायचा आहे, थोडं हलवायचं आहे त्याला आणि मग परत आपण झाकण ठेवून त्याला वाफ देणार आहोत. त्याला एकसारखं हलवायचं आहे, त्याच्यामुळे तो तळाशी लागणार नाही आणि सगळं गूळसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल सगळं. हलवून तुम्ही त्याला झाकण लावून ठेवू शकता. एक 15 मिनटंपर्यंत वाफ घ्यायची आपल्याला, जेणेकरून तो छान होतो. पूर्ण आपल्याला ही रेसिपी बनवायला 15 मिनटं सफिशियंट आहेत. एवढ्यामध्ये आपला शिरा आहे तो शिजून निघतो. आता इथे तुम्ही बघू शकता छान तो फुलून आला आणि एकजीव झाला आहे सगळं ते. इथे मी वेलची पावडर आता ॲड करते आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पावडर, जायफळ शिजूनसुद्धा घालू शकता. तूपसुद्धा तुम्ही या स्टेजला अजून थोडंसं हवं असेल तर ॲड करू शकता, जेणेकरून तुपामुळे आणखीन थोडंसं तो छान सुटसुटीत होतो. आता आपण परत झाकण लावून थोडा वेळ ठेवूया, 5 मिनटं वाफ घेऊया. इथे मी मंद आचेवर ठेवला आहे तो शिरा. कुठलीही रेसिपी करताना आपला गॅस हा नेहमी मंदच असावा, जास्त फास्ट नसू नये. त्यामुळे पदार्थ हा हळूहळू व्यवस्थित शिजतो. त्याला त्याचा एक वेळ हवा असतो, एक 10 ते 15 मिनटं ही त्याला हवीच आहेत सर्व शिजण्यासाठी. याच्यासाठी जसं जसं तो गरम होतो तसा तसा तो आणखीन सुट्टा सुट्टा होत जातो तो शिरा. आता छान लापशीचा रवा आपला झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि ते झाकण ठेवते, ते जेणेकरून त्या वाफेवरच तो अजून शिजेल. हा छान आपला गोडाचा पदार्थ तयार झाला आहे. जर तुम्हाला माझे चॅनल आवडत असेल तर तुम्ही जरूर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा माझी रेसिपी. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.